होतं की जीवदान 11 बॉलिंग्स आणि आता ह्या सत्रामध्ये कुठला संघ आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये प्रवेश मिळेल बघूया. दोन्ही संघाचा जर विचार करायला गेला तर खरोखरच चांगली फलंदाजी केलेली आहे या संघाने. इशिका 11 तरखड या संघाचा जर विचार करायला गेला तर खरोखर पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती या संघाने. 67 धावा प्रथम फलंदाजी करून धावफलकावर लावलेल्या होत्या. चला पंचांकडे इशारा केला जातो. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी हितेश आणि आशिष. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण होते बघा. खराब फेकी बॅकअप नव्हता आणि अशा प्रकारे दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. यस नो आणि वेट बघा या तिन्ही गोष्टींचा समांतर समावेश केला आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. हितेश याला आपण बघतोय डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती तशीच अपेक्षा या सामन्यामध्ये सुद्धा डगआउट मधून त्याच्याकडे असेल. यापुढे चेंडू बघा फायर झालाय. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांचा शॉट षटकार. बघा मागचा सामना खेळला होता तेव्हा तो सामना 3 षटकाचा होता परंतु आता मात्र 2 षटकाचा सामना आहे. आणि दुसऱ्या षटकाच्या सामन्यामध्ये जर विचार करायला गेला 2 षटकाच्या सामन्यामध्ये तर खरोखरच पहिल्या चेंडूपासून एक आक्रमक क्रिकेट खेळण्याचा विचार केलेला आहे. यावेळी बघा लॉग आणि लॉगांच्या मधून जातो चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या डेंजर झोनवर आपण बघतोय आशिष याला बघतोय जाताना. दुसरी धाव सध्या सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना ते म्हणजे 10 धावा. चांगली स्ट्रॅटर्जी आहे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. यापुढचा चेंडू चांगला फटका खेळला गेला. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. वन्स बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी या 4 धावेने संघाची धावसंख्या 14 धावा. आकाश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय. क्षेत्ररक्षकाने बघा अशा प्रकारे झेल पकडलाय. बघा पहिल्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झाला होता परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल कनेक्ट केला. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. हितेश गणेशकर बॅक टू द डगआउट. धावसंख्या 14 धावा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर विचार करायला गेला ना तर 9 ऑगस्ट हा आपण जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो. आणि या मागच्या वर्षामध्ये जर विचार करायला गेला ना तर एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवलेला होता वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने. झाडे लावा झाडे जगवा. बघा झाडे लावा झाडे जगवा याचा जर विचार करायला गेला तर झाडापासून काय मिळते बघा. झाडापासून आपल्याला फळं मिळतात. झाडापासून आपल्याला सावली मिळते. आणि झाडांचा जर विचार करायला गेला तर झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतोय. तेव्हा खरोखरच आगला वेगळा असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन. आपण बघतोय 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण साजरा करतोय प्रत्येक वर्ष. आणि नक्कीच प्रत्येक वर्षी आगलं वेगळं असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय. तर षटक क्रमांक पहिले चालू आहे. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 14 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे विक्रांत वावरे. बघा डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये येतोय. या पुढचा चेंडू गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला. बघा 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद. बघा थोडासा नाराज असेल फलंदाज कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता आणि अशा प्रकारे हा फलंदाज बाद होते ज्याची काहीही गरज नव्हती. मी तर म्हणून जरी धाव नसती घेतली तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये आशिष सुतार हा स्ट्राईकवर आला असता. परंतु यावेळी सुद्धा स्ट्राईकवर असेल
परंतु धावचीच्या रूपाने हा बाद झालेला फलंदाज बघा थोडासा नाराज, हताश, उदास आहे, कारण त्याला आपली विकेटची जी किंमत होती ती माहिती होती, त्याच्यामध्ये क्षमता होती की मी धावा बनवू शकलो असता, परंतु झालं गेलं, गंगेला मिळालं. विकेट क्रमांक 2 डाऊन होते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 14 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दर्शन डबके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आयोजकांकडून वारंवार तुम्हाला विनंती केली जाते की उन्हाचा तडाखा जास्त असेल, ज्यावेळी तुम्हाला पाण्याचा अभाव वाटेल त्यावेळी लगेच तुम्ही पंचांना इशारा द्या आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी मागवा. भरत गोलंदाजी मार्कवर बघतोय, वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं. यापुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद, अवांतर धावेने संघाची धावसंख्या 15 धावा. बघा या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवतोय इशिका 11 तरखड संघ. जर गोलंदाजाला जर या धावा रोखायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघा या पुढच्या चेंडूवर जर बघायचं झालं तर यष्टीरक्षक बीड झालाय, परंतु चेंडू होता हा मीडियम स्टंप वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता, परंतु 22च्या रूपाने ही 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 16 धावा. आशिष सुतार आता मात्र आपण बघतोय प्रथम स्ट्राईकच्या एंडवर बघतोय सलामीला आलेला फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती या फलंदाजाने, बघा त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. परंतु ह्यावेळी जर विचार करायला गेला ना तर गोलंदाज जो गोलंदाजी करतोय भरत तळे सारखा गोलंदाज आहे आणि चांगली फलंदाजी करतोय आपल्या षटकामध्ये. त्याने मागचा सामना बघलेला असेल तर नक्कीच थोडासा विचार केला असेल की ह्या गोलंदाजासाठी या फलंदाजासाठी कशी गोलंदाजी करणे आपल्यासाठी गरजेचं आहे आणि तशीच गोलंदाजी करतोय. परंतु यावेळी बघा 2 क्षेत्ररक्षक आहे, हलायचा सुद्धा चान्स दिला नाही क्षेत्ररक्षकाला. चेंडू सरळ निघून गेला, 1 बाउन्स सीमारेषे पार, चौकार. तर या 4 धावा आल्याच्या नंतर धावसंख्या धावफलकावर 20 धावा. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यापुढचा चेंडू ऑफ टिकच्या बाहेर. पंच घोषित करतायत की हा चेंडू वाईड चेंडू, कारण गोलंदाजावर दबाव. बघा पहिल्या चेंडूवर चढकार मारल्याच्या नंतर थोडासा ऑफ टिकच्या बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नात खूपच बाहेर गेला चेंडू आणि अशा प्रकारे वाईड चेंडू. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या 21 धावा. यापुढचा चेंडू चांगला फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव घेतली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता आणि दुसरी रणनीती म्हणजे आपण बघतो की आशिष याला स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायची होती आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे, कारण आशिष याला भरोसा आहे स्वतःवर की मी मोठे फटके खेळू शकतो, कारण त्याने मागच्या मॅच मध्ये ते सिद्ध केलेलं होतं. बघा दर्शन डबके नॉन स्ट्राईक एंडवर येऊन लगेच थोडंसं कानमंत्र दिलं गेलं, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडू मध्ये एखादा जरी मोठा धाव फटका आला तरी धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. वॉटर डिलिव्हरी, परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातो. पंच घोषित करतायत हा वाईड चेंडू. धावसंख्या 24 धावा. या पुढचा चेंडू बॉल जातो विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी वॉट शॉट, षटकार. बघा दर्शन डबके यांनी थोडस कानमंत्र दिलेलं होतं आणि त्याला विश्वास होता की आशिष सुतार सारखा फलंदाज आहे स्ट्राईक चॅनवर, नक्कीच या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, मोठा फटका हा खेळू शकतो.
जो काळ मंत्र दिला त्याच्यावर तो खरा उतरतो. या 6 धावा आल्याच्या नंतर संघाची धाव संख्या 30 धावा. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल की काय, परंतु चांगला कमबॅक गोलंदाजाचा. बघा 1 धाव गेली, परंतु यावेळी गोलंदाजाला काहीही फरक पडत नाही. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या फलंदाजी करताना इशिका 11 तरकड संघाने 31 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत आणि 32 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी ठेवलेला आहे. तर आजच्या दिवसामधले विजयी संघाचा एखादा प्रतिनिधी, दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल, लगेच आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या प्लीज. आजच्या दिवसामध्ये जे विजयी झालेले संघ पीरबाबा पापडी आणि जीवदानी 11 बोलीज संघ, या 2 संघाचे एक खेळाडू चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय आणि चालू असलेल्या सामन्याचा एक प्रतिनिधी. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. एका बाजूने पीरबाबा पापडी, एका बाजूने जीवदानी 11 बोलिंज. तर एक विजय संघ असेल. दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. गोगली याच्या शुभ हस्ते आपण हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. चला पाहूया कुठल्या संघाला बाय. तर इथे बाय मिळालेले आहे. पापडी संघाला तर नाहीये. इथे मला वाटतं पीरबाबा पापडी आणि विजय संघ अशी मॅच आहे. आणि जीवदानी 11 भोलिंज या संघाला पुढच्या फेरीमध्ये चाल मिळालाय. चला याच्या नंतर होणारा सामना असेल विजय संघ आणि पीरबाबा पापडी. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तिथे 32 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आकाश आणि भरत अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर गणेश हितेश. पहिल्या चेंडूवर आपण बघतो मिडॉन आणि मिडविकेटच्या दिशेला ढकलून गल्लीमध्ये दिला होता. 1 धाव पूर्ण केली की 1 धावेने संघाचं खातं खोललं गेलं. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावा या पूर्ण करायच्या आहेत, जी सरासरी बघा प्रत्येक षटकामागे 16 धावेची. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेला. बघा पुढे आला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. जर चेंडू हा सुटला असता तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. नक्कीच आपल्या संघासाठी 3 बहुमूल्य धावा वाचवल्या गेल्या इथे क्षेत्ररक्षकामार्फत. धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. हितेश गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी केलेली होती. त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवर हितेश यालाच बघतोय. एक ऑलराऊंडरची भूमिका पेश करताना मैदानाच्या आतमध्ये. यापुढचा चेंडू स्क्वेअरला 1-2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षक हे प्रेक्षक बनून राहिले आणि चेंडू जातोय खेळाडू कक्षामध्ये सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी.
आकाश याच्या बॅटमधून आले हा षटकार आणि संघाची धावसंख्या 8 धावा. चांगली फलंदाजी आकाश याच्या मार्फत. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा 2 षटरक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषे बार. 6 धावांसाठी. हॅलो हॅलो माईक चेंज. हॅलो हॅलो हॅलो. षटकार बघा, बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आता मात्र 14 धावा. बघा, जी सरासरी मेंटेन करायची आहे ती 16 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा हातास नाराज उदास असेल आकाश, कारण पुन्हा एकदा जी बॅट फिरली होती जोरदार, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची सांगता. यापुढचा चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. आकाश बॅक टू द डगआउट गॉन. सहा चेंडू आणि 18 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विक्रांत वावरे हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे दुसरं षटक टाकण्यासाठी. दुसरं आणि शेवटचं. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे रुपेश टोकरे आलेला आहे. नॉन स्ट्राईकच्या एंडवर असेल. 6 चेंडू 18 धावा म्हणजे 3 उत्कृष्ट षटकार मारावे लागतील. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. तिन्ही यष्ट्यांच्या मध्ये सापडला. पंचांचं बोट हवेत. अशा प्रमाणे हा फलंदाज बाद. बघा, फुलटॉस चेंडू होता. जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नक्की सीमारेषे बाहेर गेला असता, परंतु तसं काय होत नाही आणि या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. आता मात्र जे समीकरण आहे ते मात्र थोडंसं बदलतंय. 5 चेंडू 18 धावा जी सरासरी आता मात्र थोडीशी वाढताना दिसते. पहिल्या चेंडू पासून जर विचार करायला गेला तर 16 धावा ह्या प्रत्येक षटकामागे बनवायच्या होत्या, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्याच्या नंतर जी सरासरी आता मात्र वाढलेली आहे 5 चेंडू 18 धावा. ह्या चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. बघूया, रोहित रिपाट हा फलंदाज आलेला आहे नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी. इनसाइड यस इज गॉन. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे संघ. बघा, 2 चेंडूवर लगातार 2 गडी बाद झालेले आहेत. 6-18 असं समीकरण होतं. त्याच्यानंतर 5-18 आणि आता मात्र 4-18 म्हणजे 4 चेंडू मध्ये 18 धावेची गरज आहे. 3 उत्कृष्ट षटकार मारावे लागेल जर तुमच्या संघाला विजय संपादन मिळवायचा असेल तर. परंतु दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. विक्रांत वावरे बघा ऑन द हॅट्रिक वर आहे. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले आहेत. आता मात्र हॅट्रिकची संधी. सचिन थापड हा फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे आणि सचिन याला सचिन सारखीच बॅटिंग करावी लागेल. बघा, संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. यापुढचा चेंडू फटका फसलाय, परंतु 1 धाव पूर्ण केली गेली आणि 1 धावेने संघाची धावसंख्या 15 धावा. 3 चेंडू आणि 17 धावेची गरज. समोर फलंदाज जर विचार केला तर नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी रुपेश टोकरे हा फलंदाज आहे आणि ह्या चेंडूवर मोठा फटका खेळणं हे खूप गरजेचं आहे. बघूया येतोय की काय मोठा फटका.
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बघा चेंडू गेलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकच धाव. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतो इशिका 11 तरखड वसई संघ. चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आपल्याला. धावसंख्या 16 धावा. बघा पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु झेल पकडला जातो तिथे. क्षेत्ररक्षक होता आणि सचिन थापड बॅक टू द डगआउट गॉन. बघा 32 धावांचं लक्ष होते. आकाश यांनी चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी, बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते, पण तो आकाश हा जास्ती टाइम मैदानामध्ये राहिला नाही कारण त्याचा झेल पकडला गेला. त्याच्यानंतर बघा जे फलंदाज आले आणि लगेच केले. अशा प्रकारे आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघते आपण इशिका 11 तरखड संघ. यापुढचा चेंडू उंची जास्त आहे, बघूया क्षेत्ररक्षक येत आहेत. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय इशिका 11 तरखड आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय आपण बघतो चिरमाई. पाचवड संघ. हार्डलक 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 आणि कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅच इशिका 11 तरखड संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल तर यावेळी बघतो आपण गोलंदाजाची निवड होते मॅन ऑफ द मॅच साठी. विक्रांत वावरे काय गोलंदाजी केली बघा, शेवटचा षटक काढलं होतं आणि या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले होते. अशा प्रकारे मॅन ऑफ द मॅच